काढायचं नाही, पण माझे घरचे हे असंच वाढत ठेवत राहायचं. म्हणून आम्ही तुमच्या समोर बोलतो साहेब. तुमच्या वडिलाचे साहेब म्हणून तुम्हाला समाजासाठी मिटून घ्यायचंय का? कोणाला? इतिकडचं अर्थ मिटून घ्यायचं. आम्हाला बॉडीची तयार करायची. यांना विड्रॉ करायला लावलं हे कशासाठी? समाजासाठी. माझ्यासाठी केलं ते. यांनी माघार समाजासाठी घेतली. मला सांगा, भांडण आता फॉर एक्झाम्पल तुमच्या समोर सांगतो, यांचं माझं भांडण आहे असं धरून सांगा. मग यांनी माघार. मला एक सांगा, आता हे काय म्हणले? हे मला मला एक सांगा, मला सांगा, यांनी माघार घेतली, मग काय काही उरलं नाही ना? माघार घेतली ना यांनी. मला एक सांगा, तुम्ही माघार कोण घेत असतो? ऐका, तुम्ही समाजाचे ज्येष्ठ माघार कोण घेत असतो? तुम्हाला माझी छाप नाही होणार. तुम्हाला मान दिल्यावर माझी छाप होईल. बरोबर. मला एक सांगा, तुम्ही माघार कोण घेत असतो? जो कोर्टात जातो तोच माघार घेतो ना. आपण सांगत जो अगोदर कोर्टात कोणाचा आडवं लावतो त्याने माघार घ्यायची. आमची किंमत वाढत. समोरचे ज्याच्या विरोधात गेले त्यांनी माघार घ्यायची. दोन व्यक्ती मी आता शिकतो एखादी मागे तिसरा म्हणून कसं राहायला पाहिजे? मीच गाईड करू नका, अजूनही मीच गाईड करू नका. तुम्ही मीच गाईड असं होतं. वाद यांची काय विघेनी माघार घेतली. आता विघे गेले ना सोडून. आता विघे साहेब कोर्टात गेलेलेच नाही. साहेबाच्या दादी दिलेली की नाही? काही जणी यांना बोलण्याचा अधिकार दिला. मी माघार घेतली मानल्यावर ते वाईट झाले का? चांगलं झालं. मग काय लावून काय म्हणायचं? आता मला एक सांगा, तुम्ही मी जेड कशी करते तुम्हाला सांगतो. ऐका, मी जेड कशी करू तुम्ही सांगतो. मी तो उभा आहे, माझा काही संबंध नाही. तुम्ही माझ्या विरोधात कुठे गेले? कोर्टात गेले. कोण गेले? तुम्ही गेले. कोर्टातले वाद कधी मिटते? तुम्ही जर दाखल केलेला वाद मी करतो. नाही. आता हे जे म्हणतात ना मिटून घेतलं, मग कोर्टात तुम्ही गेलेले ना. तुम्ही गेल्यानंतर तुमचं तो अर्ज दाखल केला, तुम्ही तो मागे घेतला तर मिटणार आहे ना. मी जाऊन काय घेणार तिथे माघार? मी माघार काय घेणार आहे? हे जे म्हणतात ना माघार घेतली, माघार काही घेतलेली नाही. तुम्ही नीट अजून मला सांग, दोघांचं नाही. एकाने माघार घेतली, केस मिटली ना. मग नाही मिटली. तुमचा मोठेपणा केला, या व्यक्तीने तुमचा मोठेपणा केला, बाकी काही केलं नाही. तसं काहीच नाही आहे. या केसचा निकाल काय लागलाय तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. आम्ही उद्यापासून समाजाचं हो द्या कोर्टातून फायनल कोर्टातूनच होणार आहे ते. उद्या कोर्टातून नाही. तुम्ही आपलेच माणसं आहे, सगळे आपलेच माणसं आहेत. आणि उगाच एक लक्षात आता हे बघा, मी मिटोच आणलं होतं. एकच पार्टी उरली, निकाल लागणार होता. कशाला शेवटची स्त्री ये म्हणून मला त्याच्या समाविष्ट करा म्हणून म्हणतात. कशाला काय करा आता? कारण ठीक आहे. आता तो बाहेर येत होता. तो एक काम करा, आता ते 73 दाखल केलेलं आहे ना, 73 हे चुकीचं आहे. फक्त हे तुम्ही दाखवून द्या, सिद्ध करा. ठीक आहे ना. म्हणजे ऐका ना, आमचे अर्ज केलं चुकीचे आहे ना. आपल्या पार्टीचं लवकर वाक्य होणार नाही, यांच्या पार्टीचं वाक्य होणार नाही. फक्त नाही. हे आता सोडून आहे ना, सगळेजण बसून काय सांगते वाटून चला पुढे कोर्टात वगैरे. काय म्हणतो, एकदा कन्फर्मेशन होऊ द्या, आपण सगळ्यांना घेऊन आणि ऑर्डर निघाला कोण गप्प? माझ्यासाठी चांगलं होणार. निकाल लागू सर, कोण गप्प? माझ्यासाठी सर्वात चांगलं. या वयात मी घरी बसणार आहे साहेब, मला आराम करू. थांबा. तुम्ही म्हणता समजा ही गाडीची चावी, ही चावी माझी का तुमची? मी गाडीचे कागदपत्र दाखवतो किंवा तुम्ही कुठली काही कागद असेल त्याचं दाखवतो, याचा दावा चालणार. मग याचा निर्णय होणार. मग ते वादातून होणार ना. मग ते मान्य करावं लागेल. मग त्याच्यात किती दिवस जातात काय विषय? मन मोठा कशाला म्हणते? चल मिटून घेऊ, किंवा तुम्ही ज्येष्ठ आहे किंवा काही, मन मोठं कशाला म्हणते? हे सिद्ध का कर. ही गाडी तुझीच आहे, तर तुझ्याकडे राहू, तर तुमची तुम्हाला देतो मी. चला, असं केलं तर मन मोठं केलं तर एक उदाहरण द्यायला होईल. भांडत बसले तर आपल्यासारखे मूर्ख येऊ शकता. माझं काय एक समाज उठतात, जेवढे पळणारे लोक आहेत जे खरंच वेळ देऊ शकतात.
आमच्यासारखा माणूस वेळ नाही देऊ शकत, आम्हाला काहीच पद्धत नाही तर आम्ही वेळ देऊ शकत नाही. जे वेळ देऊ शकतात ना अशी लोक निवडून बघा आम्ही दोघांनी निष्ठच आणलं आहे का नाही शेवटपर्यंत आणि मग शेवटी आलो तर यांना आपण दोघांपैकी एकाने कोणी विड्रॉ करायला पाहिजे. मग विड्रॉ केलं ते पण समाजासाठी केलं ना की महासंघ लवकर बाहेर निघाला पाहिजे. मग आता यांनी विड्रॉ केल्यानंतर यांच्यातलं माझ्यातलं भांडण मिटलं, एक जण बाहेर झाला राहिलं एक काढली माझ्या नावाने करा, महासंघ बाहेर येते मी तुम्हाला देऊन टाकतो. माझ्या नावाने नाहीच आहे महासंघ, मी कोणीच नाही आहे. मला कोणी सांगतंय म्हणून प्रामाणिकपणाने मी काम करतो, नाहीतर मला काय माझ्या घरचे पैसे खर्च करून कोर्टात कोण जाणार. साहेब माझा काही अर्थ नाही आहे. मला काही न समाजात ही मुन्नीपेक्षा जास्त बदनाम झाला आपला महासंघ धर्मशाळा. लक्षात घ्या माझे शब्द, मी लहान आहे, लहान तुम्ही मोठं झालं सुरू झालं तुम्ही यांनी केलं तुमचं काहीच वाटत नाही. एक मिनिट मी काय म्हणतो पाहिली घरी यांच्या नावाने भरली, पाहिली घरी यांच्या नावाने भरली. हिंमत असेल तर त्यांनी नगरला करून दाखवावं. ते आम्ही आमचं बघू, वास्तू उभी करून दाखवा. ते आम्ही आमचं बघू काय करायचं ते, पण हे जे चाललं चुकीचं हे आम्ही मान्य करणार नाही. आणि महादेव पाटील आम्ही हे मान्य करणार नाही. आता भामटे येते आम्ही हे मान्य करणार नाही. हे लिटिगेशन करणारी माणसं हे तुम्ही खाण्यासाठी जे चालू केलेली ना धर्मशाळा आम्ही मान्य करणार नाही. ती आम्ही समाजासाठी असावी, आम्ही त्यासाठी हा ठीक आहे. ज्या दिवशी वाटत ना त्या दिवशी ही समाजासाठी जाईल, त्या दिवशी दुसरी वाजता आम्ही समाजासाठी बाजू सगळ्याला मान सन्मान द्या. आमच्या समोर असं जर चुकीचे शब्द वापरता म्हणलं त्या कोर्टात जाणारच नाही. आम्ही एवढे 2050 केले, महासंघात 96 पासून केले, म्हणजे आम्ही बदला आम्ही आमचे पैसे घातले, आम्ही बदला. एकट्या कुटुंबानी महाराष्ट्राचा अधिवेशन आम्ही सांगतो का तुम्ही सांगू नका. पहिले हे काय करत नाही, धर्मशाळा चालूच होती, उलट त्यावेळेस फायदा होता, आता फायदा होता. समाजामध्ये आंदोलन केला माणसाने आणि 3 माणसांनी महादेव पाटील आम्ही धर्मशाळा बघतोय. तुमच्या वडिलांना आमच्या वडील पण पाहत होते ना. माझ्या धर्मशाळेचा प्रॉपर्टी कसं काय होईल ती नाही पर्सनल किती समाजाचे सदस्य दाखवा मला त्याच्यामध्ये सभासद दाखवा ना. बरोबर आहे ना. तुमचं कुटुंब काय झालं तिथे ऐका ना, तुमच्या घरातले तुम्ही सगळं सदस्य आणले म्हणा ना, सगळ्यांची म्हणून अखिल लोहार समाज विकास संघ त्याचा मुलगा नाहीये, त्याची बायको नाहीये, पोरगा नाहीये. नाही करणार ते, त्यांना तेवढा इज्जत आहे. तेवढी समाज काय काम केलं, कुठं काम केलं आपण धर्मशाळा बदनाम झालेलीच आहे. काय केलेली आम्ही तुला सांगतो संबंध आहे यांनी केलेली. मग आम्ही आमचे कष्टून पैसे घालवले, काय घातले आम्हाला माहिती आहे. सगळं निघाल बाहेर ते निघाल त्यावेळेस बघू आम्ही. आम्ही प्रयत्न करू. नाही अहो हा असा आरोप करत असेल म्हणजे आम्ही मूर्ख आहे. आम्ही काम करून मूर्ख आहे. तुम्ही घटना कशासाठी केलेली, घटना कशासाठी केली? धर्मशाळा व्यवस्थित चालण्यासाठीच केलेली ना. त्याच्यामध्ये तुम्ही 11,000 रुपये घेऊन सभासद करणार होते, का नाही केले? मग तुम्ही बोलता चर्चा करा आणि चर्चा केली समोर 4 वर्ष पाहिले वाटा मी 4 वर्ष पाहिले नाही झाले. व्यक्तीने हा जर याची ओढच जर तिकडे असेल हिवलेकरच्या बाजूनी, तुम्ही जे समाजाच्या बाजूने असेल ते करा. मी माझं काय चला येतो साहेब. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुमचं वय हे वाद घालण्याचं नाही. ज्या वयात तुम्ही आम्हाला वाईट वाटतं, ज्या वयात तुम्ही येऊन कोर्टाच्या दारात बसताय हे तुमचं वय त्याच्यात नाही. तुम्ही लांब राहा. खरं सांगू का, मला गरीब बसायचं ज्या वयात येऊन आम्हाला पण बरं वाटत नाही. सगळे वडील धारेत एकमेकाचे. मान दिला तर मान वाढवतो, मान दिला तर मान वाढवतो. हे पूर्ण पागल करून ठेवलेले त्यांनी. अवघड ऐकूच शकत नाही ते. तुम्ही बी यांच्या त्यांना आपल्याला एकदा पहिली आपल्याला बोलायचं काय बोलायचं प्रत्येक वेळ काढून घरी भेटू, समाजातच भेटू कुठतरी, समाजामध्ये. घरी काय रामकृष्ण आता मला गोळी खावा लागेल.
कालच मी रात्री थंडगार पाणी पिल्यामुळे घाटा बसलेला आहे आता मेडिकल